नमस्कार मंडळी, मी संकेत पवार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे. व्हिडिओ चालू करायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर माझ्या जवळच्या काही व्यक्तींना किंवा आता तुम्ही जे व्हिडिओ पाहताय तुम्हाला सगळ्यांना बघितलं असेल तुम्ही की हा दुसऱ्या चॅनलवरनं व्हिडिओ येतोय, ह्याच्या पहिल्या चॅनलवरती काही व्हिडिओ येत नाही वगैरे वगैरे. तर काही कारणांमुळे मी ते चॅनल थोडासा कमी यूज करायचं चालू केलं आहे. त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे पोस्ट आता इथनं पुढं करणार नाही. जो आता तुम्ही ज्या चॅनलवरती तुम्ही जी व्हिडिओ बघताय त्याच चॅनलवरती मी इथनं पुढचे सगळे व्हिडिओ पोस्ट करणार आहे. तर ह्या चॅनल आणि त्या चॅनलमध्ये एकच वर्डचा फक्त फरक आहे की त्या चॅनलला द शिवा व्लॉगर असं नाव ठेवलं होतं आणि ह्या चॅनलचं नाव द शिवा व्लॉगर 2.0 म्हणजे व्हर्जन 2 असं समजून चाला. तर आजचा व्हिडिओ असा आहे की इथून पुढं आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ येणार ते रायडिंगवरती किंवा शॉर्ट्स येतील ते रायडिंगबद्दल असतील किंवा मोटो ब्लॉगवरतीच असतील, असे व्हिडिओ येतील. त्यामुळे मी ह्या अगोदर पण माझ्यासाठी एक हेल्मेट चिंग माउंट मागवला होता. ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल त्या चॅनलवर हाच तो. त्याच्या पुढचा जो सेटअप आहे ना तो तुटला माझ्याकडून, त्याच्यामुळं तो आता मी यूज करत नाही. त्या जागी आता नवीन मागवला. हे आज पार्सल आलं, ॲमेझॉनवरनं मागवला होता मी काल. एक अराऊंड मला 549 रुपयाला भेटला मला. तुम्ही मागवला जो नवीन मागवला तो 360 म्हणजे तिथल्या इथे फिरू शकतो. आता ह्याला काय प्रॉब्लेम यायचा जरा गाडीवरती हॉरिझॉन्टल अँगलवरती शूट करताना किंवा व्हर्टिकल अँगलमध्ये शूट करताना थोडासा प्रॉब्लेम यायचा. त्यामुळे आता हा नवीन मागवला. त्याचा सेटअप कसा असणार आहे याच्या अगोदर पण मी जे आता नवीन जुना होता त्याचा पण मी सेटअप केला होता, पण त्याचा काही व्हिडिओ मी केला नाही. दुसऱ्या दिवशी मी रोलिंगची मी राईड केली. तर त्याच्यानंतरनं मी दोनदा यूज केला, म्हणजे बाईकवरती आता शॉर्ट्स वगैरे काढायला किंवा रील्स वगैरे शूट करायला ह्याला त्याला मी यूज केला त्याचं. आणि थोडंसं कामावरती काय हेल्मेट माझं तिथे ठेवलेलं असायचं, तिथे कोणीतरी छेडछाड केली त्याच्याबरोबर आणि त्याचं ते पुढचं ते नोझल म्हणजे पुढचा जो नट होता ते तुटला. त्यामुळे तो काय परत यूजमध्ये आला नाही. आणि आता मग त्यानंतरनं मी जो नवीन आहे तो मी नवीन मागवला आहे. जी अनबॉक्सिंग पण मी केलेलीच आहे, अनरॅपिंग सॉरी, म्हणजे फक्त बाहेरचं मी ओपन केलं, आतमध्ये काय कसं काय अजूनपर्यंत मी बघितलं नाही. फक्त आहे का नाही एवढंच बघितलं मी तिथे. हा नवीन मी मागवला. तर ह्याचा जरा बेनिफिट पण चांगलं आहेत की 360 फक्त मूव्ह होऊ शकतो त्या आरामात. जसं ह्याला वेळ लागायचा किंवा ह्याला काय व्हायचं तिचा मागचा नट लूज व्हायचा 360वरनं हॉरिझॉन्टलवरनं व्हर्टिकलवरती घेताना. तर ह्याला तसं काय प्रॉब्लेम येणार नाही, हे डायरेक्ट मूव्ह होऊन जाईल. तर ही एक बेनिफिट आहे ह्याचा. अजून दुसरं असं बोलत होतं की मी आपलं जे शाईन गाडी आहे आपण घेतली होती त्याचा मी व्हिडिओ कधी काढला नाही. बघू इन फ्युचर कधी सिनेमॅटिक काढायला भेटलं असतं काढून, कारण की ते पप्पा यूज करतात. आणि जी आपली जुनी कावासाकी बॉक्सर आहे ती मी यूज करतो. तर कावासाकी बॉक्सरला तुम्ही आत्ता बघाल ना भाई, म्हणजे मस्त वाटते. आता लुक वगैरे जरा कलर वगैरे केला आहे घरच्या घरी बसून, तर ते एकदम भारी वाटते बघायला वगैरे. काल परवाच्या विषयीच मी तिला जरा हे करून आणली, रबिंग पॉलिश करून आणली. त्यामुळे एक नंबर अशी नवीन गाडी अशी वाटते. फक्त थोडीफार आता कामं चालू करतो, म्हणजे कामं आहेत तिची ती करायची इथनं पुढं हळूहळू एक 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 काम. तर हे आपलं हेल्मेट आहे तुम्ही बघू शकता. तर या हेल्मेटला मी आता हा सेटअप बसवणार आहे. सेटअप मी फक्त बाहेरची जी बॅग आहे जी कंपनी थ्रू येते, ॲमेझॉन थ्रू येते, ती बॅग फक्त मी ओपन केले. आतमध्ये काय कसं काय मी अजूनपर्यंत बघितलं पण नाही. फक्त मी ते ऑर्डर करताना तेवढं बघितलं, त्याच्यावरूनच मी तुम्हाला इथनं सांगितलं. आता इथनं पुढं बघूया त्या बॅगमध्ये काय कसं काय त्याची अनबॉक्सिंग करूया आणि आपल्या हेल्मेटला त्याचा सगळा सेटअप लावून घेऊया. आता जो माईक मी आता जो बोलतोय ह्याच्या माईकवरनं, हा पण माईक मी ह्याच्यामध्ये फिक्स करणार आहे. तर चला चालू करूया. आता हे पार्सल मी ओपन करतो. त्याचा पॅकेजिंग आहे ॲमेझॉनवरून आणली, होऊ शकता संकेत पवार. पॅकेजिंग ठेवतो तर बाजूला. हाच तो नवीन मागवलेला म्हणून काही तसं मी अजून त्याला ओपन पण म्हणजे आतमधून तर बघितलं नाही काय कसा काय. चला ओपन करूया तुमच्यासमोरच. हेल्मेट बाजूला. तर चला ओपन तर करूया. तर ह्याच्यामध्ये पहिलं आलेलं आहे
हां, हेच तुम्हाला मी बोलवतो. आता पहिले मी तो पण करतो. तर हा आहे मोबाईल माउंट. हा मोबाईल माउंट तुम्हाला बोलवतो, ह्याच्या मागं आहे पूर्ण सेटअप आहे. ह्याला आपण वर्टिकलमध्ये असं, आणि त्यानंतर मग नंतर हॉरिझॉन्टलमध्ये असं दोन्ही साईडला शूट करू शकतो. तेव्हा इझी टू यूज आहे. लगेच असं फिरते, हे असं फिरते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. फक्त मागचा नट असं ओपन करून, हे पण आय थिंक वेगळं होतं. जाऊ दे, आता रिक्स नाही घ्यायची मला. त्याला परत आत दाबतो जरा, फिट करतो पूर्ण. कारण की मागच्या वेळेस मी असंच केलं आणि तिच्या आईला माझ्याकडून ते तुटलं. हे बघा, हे टाईट झालं, थोडंसं लूज केलं, फिरवलं, परत टाईट, फिक्स. तर हे ते ह्याला बाजूला ठेवूया. हां, दुसरी गोष्ट म्हणजे हे आता ह्यो बेल्ट आणि ह्याच्यामध्ये जे यूज केलेले फॅब्रिक आहे, तुम्ही स्वतः बघू शकता. ह्यो लास्ट टाइम मागवलेला ते माउंट आहे आणि आत्ता मागवलेला माउंट. ह्याच्यामध्ये हे बघा, हे ते ह्याला अटॅच करायला वेगळं येते, कारण की ह्याच्यामध्ये गोप्रो पण सेटअप होऊ शकतो. त्याच्यामध्ये तसं सिस्टीम नाही आहे. तर हे मी आता बंद करतो यूज करायचं. हे नवीन वालं यूज करा. आणि ब्लॅक कलर आहे, परफेक्ट हेल्मेटच्या कलरला मॅच होणार आहे. तर हेच एक आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी कुठल्याही ह्याचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे, कुठल्याही ब्रँडचं वगैरे. मला ब्रँडचं नाव पण माहीत नाही, कुठल्या ब्रँडचं मी मागवलं, फक्त मागवलं एवढंच. हे काही स्क्रू आहेत, हे जे ह्याच्यामध्ये फिक्स होतं, आणि हे त्यानंतरनं हे ह्याला फिक्स होणार, आणि त्याचं ही आवळण्यासाठी हे असं एवढे सगळे सेटअप आहे. तर चला पूर्ण आता बसून घेऊया. एवढं मी असं सोडलेलं आहे. माईक पण तेवढ्याच साईजमध्ये सोडलेलं आहे, इथनं एवढं, म्हणजे एक अर्ध्या अर्ध्या फुटाच्या दोन्ही पण सोडलेले आहेत. आता ह्यो मी घेणार. आपल्या हेल्मेटला इथं जाग आहे, हेल्मेटच्या ह्या जागेमध्ये हे परफेक्ट. आता ह्यो मोकळा सोडला. आता ह्यो मी हेल्मेटच्या
आपलं ते स्ट्रिपच्या इथं बसवणार, वरच्या साईडला बसवायला पाहिजे, म्हणजे असा बसवणार, जेणेकरून हे माझ्या परफेक्ट तोंडाच्या पुढे राहील आणि ही कनेक्ट मोबाईलमध्ये होईल. अशा पद्धतीने आपला हा पूर्ण माईक आणि ह्याचा सेटअप झालेला आहे. आता उद्यापासून आपण ह्या हेल्मेटवरती मोटो ब्लॉग करूया. तर हा आपला व्हिडिओ साधारणतः ह्या बेसवरती होता की आपण आपला हा ब्लॉगिंग सेटअप किंवा आपलं मोठं ब्लॉगिंग सेटअप कसा बसवतो किंवा कसा फिट करतो आहे. तर आय होप तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल. तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, किंवा कुणाला जर नवीन असा सेटअप बसवायचा असेल तर मला तसं वाटतं ही इन्फॉर्मेशन व्हिडिओ असेल त्या व्यक्तीसाठी की जो नवीन ट्राय करतो या गोष्टीमध्ये. तर चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची व तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या व आपल्या ह्या नवीन चॅनलला असेच पुढे प्रेम देत जावं जसे माझ्या मागच्या चॅनल दिलं. तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.